राणे ओ बुवा. गजबाचा आवाज दिसतोय. इकडं कशाला आला ह्यो? गजेभाऊ, तुम्ही सगळे अहो काय झालं? आम्ही तुला जा विचारायला आलोय. काय झालं तुम्ही मला एकदा सांगता का नीट? गजेभाऊ मला काहीच कळत नाहीये. राणी मला सांग, यांच्या तोंडातला घास हिसकून मातीत मिसळायचा अधिकार तुला कोणी दिला ग? गजभाऊ झालं तरी काय? काय सांगायचं बुवा तुम्हाला? तुमच्या लेकीला आगावपणा करायची सवयच आहे. अहो कंपनीत पैसे मिळतील म्हणून दिस रात आम्ही राबलो सगळेजण. आम्हाला वाटलं 4 पैसे आमच्या संसाराला मिळतील. इंद्रा सर पैसे पण द्यायला तयार होते, पण तुमच्या लेकीनं पैसे नाकारले. का ग? का पैसे नाकारले तू? आणि कोणाला विचारून नाकारलेस? अहो गजाभाऊ, आपण ते काम त्यांना मदत म्हणून केली ना. कसली मदत? आबासाहेब असते तर गोष्ट वेगळी होती, पण इंद्रा सर त्यांनी कधीच आम्हाला कामगार म्हणून वागणूक दिली नाही. कायम आम्हाला पाण्यात बघत आले. माणूस म्हणून तर नाही ते नाहीच, एखाद्या मशीन सारखी वागणूक दिली आम्हाला आणि आम्ही त्यांना मदत करायची. तेच तर म्हणते मी, ते जर आपला कामापुरता वापर करणार असतील तर आपण बी त्यांचा पैशापुरता वापर केला पाहिजे. बरोबर आहे, आपण पण पैशापुरतच बघितलं पाहिजे. ते काय नाही राणी, तू आत्ताच्या आत्ता आम्हाला आमचे पैसे मिळवून दे बस. अहो गजाभाऊ, पण आपण हे सगळं फॅक्टरीसाठी केलं ना. हे काम केलं ना, आपल्या फॅक्टरीचं नाव परदेशात होणार आहे. बघ राणी, कंपनीला देशात ओळख मिळाली म्हणून त्या ओळखीवर आपल्या चुली चालत नाहीत. लक्षात ठेव, आपल्या चुलीला आपलाच पैसा लागतो. बरोबर आहे, कंपनीवर उपकार करायला आम्ही काही सावकार नाही. हे बघ राणी, आम्ही आमचं काम केलंय, आमच्या कामाचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे. आम्हाला आमचा मोबदला मिळालाच पाहिजे. राणी, तू आमचे पैसे आम्हाला मिळवून दे बस.